खमंग आणि चवीला अप्रतिम असा आपला पराठा बनवून तयार आहे। यामध्ये मी भाज्या घातलेल्या आहेत, जसे की पत्ता गोबी, शिमला मिरची, अजून पण तुमच्याकडे अवेलेबल असलेल्या भाज्या तुम्ही यामध्ये टाकू शकता। इन्स्टंट तयार होऊन जातो हा पराठा। यासाठी वेगळं काही करायची आवश्यकता नाही। तर काय केलं, मी एका चॉपरमध्ये 2 शिमला मिरची घेतल्या, जाडसर चिरून घ्यायच्या आहेत। त्यामध्ये 1 हिरवी मिरची घातली, थोडीशी पत्तागोबी घेतली। याला सुद्धा मी जाडसर चिरून घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। पाणी निथळायला ठेवलेलं होतं, पाणी असता कामा नये यामध्ये। नंतर चवीपुरतं मीठ, थोडंसं हळद आणि थोडंसं तिखट, थोडंसं लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे 2 ते 3 आणि 1 कांदा घेतलेला आहे, त्याला पण मी असं जाडसर कापून घेतलेला आहे। आता यामध्ये चवीसाठी आपण चाट मसाला टाकतोय, तर तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकता। आणखी असलेल्या भाज्या यामध्ये तुम्ही घालू शकता, जसं की पालक वगैरे किंवा गाजर वगैरे, किंवा मग पनीरसुद्धा याच्यामध्ये बारीक करून टाकू शकता। तर बघा, आपली ही स्टफिंग तयार झालेली आहे। सकाळच्या घाईमध्ये अगदी लवकरच होतं, भांडेसुद्धा कमी भरतात। आपण सगळं चॉपरमध्येच टाकून दिलं, त्यामुळे मिक्ससुद्धा झालेलं आहे, वेगळ्या भांड्यामध्ये काढायची आवश्यकता नाही। जेव्हा आपल्याला हा पराठा बनवायचा असतो तेव्हाच ही स्टफिंग बनवून तयार करावी लागते, नाहीतर थोड्या वेळाने याला पाणी सुटतं। तर आता मी एक मध्यम आकाराचा गोळा घेतलेला आहे कणकेचा, त्याला छानपैकी पोळीच्या आकारामध्ये लाटून घेतलं। त्यावर थोडंसं तेल टाकतं आहे, तेल छान पसरवून घ्यायचं आहे आपल्याला। त्याच्यावर थोडीशी कणिक भुरभुरायची आहे आपल्याला, आणि त्यालासुद्धा छानपैकी पसरवून घ्यायचं आहे। आता यावर हे स्टफिंग टाकून घ्यायची आहे। इतक्या स्टफिंगमध्ये 2 पराठे बनतात। तर यातील अर्ध मी याच्यावर टाकून घेतलेलं आहे, छानपैकी पसरवून घेतलेलं आहे, त्याला प्रेस करून घ्यायचं आहे व्यवस्थित। तर बघा, अशा प्रकारे आपण याला लेअर देऊया। तर याने काय होणार, आपल्या ज्या भाज्या आहेत त्या बाहेरसुद्धा येणार नाही अशी लेअरिंग दिल्याने, आणि पराठा व्यवस्थित दिसणार आणि आतून छान लेअर दिसणार आणि वरतून एकदम क्रिस्पी होणार। तर आता स्टफिंग भरून रेडी झालेलं आहे, याला थोडंसं प्रेस करूया। आता याला कणिक लावून छानपैकी लाटून घ्यायचं आहे, एकदम हलक्या हाताने याला लाटायचं आहे आपल्याला। मुलं जर भाज्या वगैरे खात नसतील तर तुम्ही अशा प्रकारे सगळ्या भाज्या मिक्स करून पराठ्यांमध्ये भरून त्यांना देऊ शकता, ते आवडीने खातील। आणि वरून बटर किंवा तूप लावून आणखीनच त्याची चव वाढते। तर तुम्ही अशा प्रकारे बनवून त्यांना देऊ शकता, डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता, मुलं आवडीने खातात। हा पराठा तुम्ही सॉस किंवा दहीसोबत सर्व करू शकता, सॉससोबत पण छान लागतो, म्हणजे वेगळं काही करायची आवश्यकता नाही। किंवा प्लेन दही आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून जरी दिलं तरीही छान लागतो। तर आपला पराठा आता लाटून झालेला आहे, तव्यावर थोडंसं तेल टाकूया। मी इथे तूप किंवा बटर काहीच वापरत नाही आहे। तर बघा, याच्यावर आपण हा पराठा टाकून घेतलेला आहे, वरूनसुद्धा तेल टाकूया आणि छानपैकी याला खरपूस भाजून घ्यायचा आहे आपल्याला दोन्ही साईडने। तर तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे पराठा। तर बघा, आपला पराठा बनवून तयार आहे, वरून छान क्रिस्पी आहे आणि आतून एकदम मऊ आहे, आणि याच्यात छानपैकी लेयर्स निघालेले आहेत। तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।